तर अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पिकांचं सर्वाधिक नुकसान झाले आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 6,48,000 हेक्टर पीक उद्ध्वस्त झाले। यामध्ये जवळपास 7.5 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय आणि आजही शेतात गुडघाभर पाणी साचून आहे। सर्व पिकंही पाण्यामध्ये आता आडवी झालेली आहेत। कसं नेमकं हे सगळं नुकसान झाले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचं नुकसान झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील जवळपास 7,28,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आजही शेतात अशी परिस्थिती आहे। आजही शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। मी सध्या आहे हदगाव तालुक्यातील हर्डप या गावामध्ये। या गावातील सर्व शेती शिवारं अशी पाण्याखाली गेलेली आहेत। हे सोयाबीनचं शेत आहे आणि ही सोयाबीनचं पीक पूर्णतः आडवं झालेलं आहे। अतिशय नुकसान झालं। चक शेंगा लागायच्या अवस्थेत चक करपून गेलं। तुम्हाला सांगतो आता शेतकऱ्याकडे हे शासन लक्ष द्यायला तयार नाही। फाशी घेतल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही। त्याकरता शासनाला कळकळीची विनंती आहे, ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची हेक्टरी 50,000 मदत शेतकऱ्याला दिली तरच शेतकरी। काय मामा, काय तुम्ही अनेक वर्षांपासून शेती करता? शेतकऱ्याकरता या जगात कोणी उरलेलं नाही बापू। शेतकरी बघा किती हाल व्हायला लागली। शेतकऱ्याचं मग किती कष्ट आहात, काय कष्ट केले। सोयाबीन उगवण्यासाठी किती मेहनत लागली, आतापर्यंत काय काय काम बापू कष्ट केले बापू। कर्ज काढलं, कर्ज फेडण्याची आमच्या आवश्यकता नाही। आता पोरीचे लग्न आहात, लग्न कसे करायचे, काय कुठून करायचं। आता मायबाप सरकारकडे शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे, कर्जमाफी तर करावीत, सोबत 50,000 रुपये हेक्टरी मदत दिल्याशिवाय या शेतकऱ्यांचे अश्रू पुसता येणार नाहीत। सतीश मोहिते, झी 24 तास, हर्डप, हदगाव।